ए बंधू उपस्थित सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आता स्थिती बदलली आहे। मी बाकी सर्व अजून वरची कोण नावं घेत नाहीत। ज्या दिवशी संपर्क मंत्री नेमला ना भाजपनं, त्याला आणून त्याला फक्त एक बैठक केली तरी कोणाची शिल्लक राहणार नाहीये। मग बाकीच्या कोणाला आणलं तर भाग पुढचाच राहणार आहे। पण आजपर्यंत ही स्थिती केली नव्हती मी कधी। मी पण राजकारणात आहे ना, मी म्हटलं जाऊ दे रे, माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हे असं चाललंय असं चाललंय, जाऊ दे रे। हो तर आता आपण तेव्हा तर मी पडलेलो असायचो, आता पडलो पण नाही आणि काय पण नाही, पण सर्वजण तक्रारी मलाच सांगतात, अशी झाली माझी स्थिती। पण ह्या पद्धतीचं राजकारणामध्ये जर अधिकाऱ्यांना यायचं असेल तर त्यांना या पुढच्या काळात राजकारणानं प्रत्येकानं उत्तर दिलं तर हा जागचा जागे अधिकारी राहील। चुकीचा शब्द वापरला तर ज्याची जागा अधिकाऱ्याला त्याची तिथंच ठेवायला हवी। गावातल्या सरपंचान कधी कोण तहसीलदार आला तरी म्हणायचं बाजूच्या खुर्चीत बस, असं कधीतरी करा। परत इथे भेट द्यायला येतील तेव्हा त्यांना सांगा या बाजूच्या खुर्च्या तुमच्या आहेत। आपण त्यांना आपल्या खुर्चीत बसवतो ना, ते डोक्यावर बसायला लागतात। मी एवढ्या करता फक्त कधी मला आतापर्यंत असा अनुभव नव्हता। आम्ही आमच्या आमदारकीच्या काळात केली, कोणी दुसऱ्याने केली। जसं दिलीप शेठ बरोबर जे नाव आलं, दिलीप शेठ बरोबर जितका पहिल्यापासून एकत्र होतो तितकाच काही काळ विरोधातही होतो, दोन बाजूला होतो। पण या पद्धतीची भूमिका दिलीप शेठ बरोबर कधी माझी नव्हती। हा भाग आहे, तो राजकारण आहे, ते त्या गावातल्या राजकारणात आहे। पण त्या ज्यांना कोणाला राजकारण करायचे ते गावातले करून देत ना, अधिकाऱ्यांना नाही करतात।